पाठ 13वा अनामवीरा. कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार. जीवन लहरी, विशाखा, वादळवेल, मारवा इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध. नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला इत्यादी नाटके प्रसिद्ध. या कवितेत कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या आणि वेळ प्रसंगी प्राण अर्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात किंवा अज्ञात अशा सैनिकांना अभिवादन केले आहे. देशाच्या सीमेवर जागृत पहारा ठेवणारे सैनिक शत्रूशी लढताना आपल्या प्राणांचे बलिदान देतात. त्या सर्व सैनिकांना आपण अभिवादन केले पाहिजे. समाज दखल घेवो न घेवो, आपले कर्तव्य बजावण्याचे सैनिकांनी हे व्रत घेतलेले असते. अशाच या सैनिकांना कवीने या कवितेतून अभिवादन केलेले आहे. अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, तुझला मृत्युंजय वीरा. आता एक एक कडवं आणि त्याचा अर्थ बघूया. अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. अनाम या शब्दाचा अर्थ आहे अपरिचित किंवा कुणालाही माहीत नसलेला. वीर म्हणजे सैनिक, जाहला म्हणजे झाला, आणि जीवनांत म्हणजे जीवनाचा अंत किंवा शेवट किंवा मृत्यू. स्तंभ या शब्दाचा अर्थ आहे स्मारक, आणि वात म्हणजे ज्योत. कवी असं म्हणताय की देशासाठी प्राण देणाऱ्या हे सैनिका, हे कुणालाही माहीत नसलेल्या सैनिका, जिथे तू प्राण सोडलास, जिथे तुझ्या जीवनाचा अंत झाला, तिथे तुझं स्मारक मात्र कुणीही उभारलं नाही. किंवा तुझ्या या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी एक पवित्र ज्योत देखील पेटवली नाही. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. धगधगता या शब्दाचा इथे जळताना असा अर्थ आहे. ज्वाला म्हणजे काय? जाळ किंवा आग. देशाकाशी म्हणजे देशाच्या आकाशी, देशाच्या आकाशात. जळावयास्तव म्हणजे जळण्यासाठी. या देशाच्या आकाशात, सीमेवर जेव्हा लढाईच्या किंवा युद्धाच्या ज्वाला भडकल्या, तेव्हा त्या ज्वालांच्या आगीमध्ये स्वतः जळण्यासाठी तू तुझ्या हसत्या खेळत्या भरलेल्या संसारातून उठून गेलास. म्हणजे देशाच्या रक्षणासाठी देशाची हाक येताच तू अतिशय तत्परतेने भरल्या संसारातून निघून गेलास. मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा.
तम म्हणजे अंधार आणि लोपती म्हणजे विरून जाणे. विलीन होणे म्हणजे नामशेष होणे, नाहीसे होणे, लुप्त होणे. आता सूर्यास्त जेव्हा होतो तेव्हा सायंकाळी क्षितिजाची जी रेघ असते ती अंधारामध्ये विरून जाते, नाहीशी होते. अगदी मूकपणाने, अबोलपणे ती अंधारामध्ये लपून जाते. तसंच तू भीती न बाळगता आणि कुठलीही आशा इच्छा मागे न ठेवता या मरणामध्ये तू विलीन झालास. या मरणामध्ये तू लुप्त झालास. या मरणाला तू जवळ केलंस, म्हणजेच तू मृत्यू पत्करलास. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जनभक्ती म्हणजे लोकसेवा किंवा लोकांवरची भक्ती, लोकांची सेवा. नच म्हणजे नाही. उधाणले या शब्दाचा अर्थ काय? उफाळले किंवा वर आले. रियासत या शब्दाचा अर्थ आहे इतिहास किंवा साम्राज्य. सैनिक नेहमी देशासाठी किंवा लोकांच्यासाठी, लोकांच्या रक्षणासाठी प्राण देतो. तेव्हा ज्या लोकसेवेसाठी तू प्राण दिलास त्या जनतेच्या हृदयातल्या भावना मात्र तुझ्यासाठी उचंबळल्या नाहीत. म्हणजे त्या लोकांना तुझं महत्त्व कधी कळलंच नाही किंवा इतिहासाच्या पानावर सुद्धा तुझं नाव कधी गौरवाने कोरलं गेलं नाही. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. भाट म्हणजे गायक आणि डफ हे एक चामडी वाद्य आहे ज्याच्यावरती शाहीर किंवा भाट पोवाडा गातात. यशोगान म्हणजे काय? यशाचं गाणं. आणि सफल म्हणजे यशस्वी. बलिदान म्हणजे प्राण अर्पण करणे. तू देशासाठी एवढे तुझे प्राण दिलेस, पण तुझ्या यशाची ही कथा कुणीही गायकाने डफाच्या तालावर कधी गायली नाही. पण म्हणून देशासाठी तू दिलेलं बलिदान वाया जाणार नाही, तर ते नेहमीच यशस्वी ठरेल. काळो खातुनी विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. प्रणाम म्हणजे काय? वंदन. तुझला म्हणजे तुला. मृत्युंजय या शब्दाचा अर्थ आहे मृत्यूवर मात करणारा, अमर, चिरंजीव. या घनघोर लढाईत तुझ्यासारखे असंख्य वीर शहीद झाले. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येणार आहे, म्हणजेच आपला विजय होणार आहे. पण या विजयाचे सारे श्रेय मात्र तुलाच आहे. आणि म्हणून मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा, माझे पहिले वंदन, माझा पहिला नमस्कार तुलाच आहे. स्वाध्याय. प्रश्नांची उत्तरे लिहा. कवीने असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. देशाच्या रक्षणासाठी जे सैनिक आपले प्राण देतात ते सर्वांना अपरिचितच राहतात. लोकांना त्यांची नावं सुद्धा माहीत नसतात. आपला कुणी जय जयकार करावा म्हणून हे सैनिक लढत नाहीत, तर लढणं ही त्यांची देशावरची निष्ठा असते. म्हणून जनतेच्या दखल न घेणाऱ्या वागणुकीवर भाष्य करताना कवीने ही ओळ लिहिली आहे. जळावयास्तव संसारातून उठवनिया जाशी. सैनिकाचं जीवन हे कसं असतं तर एकदा लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही क्षणी
कर्तव्यासाठी हजर राहावंच लागतं. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. मृत्यू आ वासून समोर उभा असतो. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी सैनिक संसाराचा त्याग करून तत्परतेने जातो असे कवीने म्हटले आहे. खालील आकृती पूर्ण करा. देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवीला वाटते. त्याची कारणे: अनाम वीराचे कुणी स्मारक उभारले नाही, त्याच्या स्मरणार्थ कुणीही दिवा लावला नाही, जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही, रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही, कुणा शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायली नाही. योग्य जोड्या लावा. धगधगता समराच्या ज्वाला, महाभयंकर युद्ध. मरणामध्ये विलीन, शांतपणे मरण स्वीकारणे. ना भय ना आशा, निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. नच उधाणले भाव, भावना व्यक्त न करणे. खालील वाक्य वाचा व वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला. म्हणतात ना, असतील शिते तर जमतील भूते. रेहानाची कंपास पेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजारी पाजारी जाऊन पाहिले, पण कंपास पेटी मात्र मिळाली नाही. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरात सापडली. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, तहान लागली की विहीर खोदायची. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, खाण तशी माती. थोडं व्याकरण बघूया. वाक्य म्हणजे काय? संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात. ज्याच्या विषयी सांगायचे ते उद्देश आणि जे सांगायचे ते विधेय. उदाहरणार्थ, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. यात मुलाविषयी सांगायचे आहे म्हणून मुलगा हे उद्देश, तर जातो हे विधेय आहे.